पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। नमस्कार। आपण पहिल्या व्याख्यानामध्ये धर्म, वेद या शब्दांचा अर्थ लक्षात घेतला, वेदाचा शाखा कशा वाढत गेल्या ह्याचा थोडासा परिचय करून घेतला। आपण पाहिलं की वेद हे कोणी रचलेले नाहीत, ते ऋतंभरा प्रज्ञेने युक्त ऋषींच्या समोर प्रकट झाले, त्यांनी ते पाहिले। या ऋषींबद्दलच आज मी तुम्हाला आणखी काही माहिती देणार आहे। कारण ज्या ऋषींच्या महात्म्यामुळे, ज्या ऋषींच्या तपश्चर्येमुळे आपल्याला हे वेद मिळाले, त्या ऋषींची माहिती असेल, त्यांच्याबद्दल आपल्याला निशंक त्यांचं थोरवी कळली तर आपल्याला वेद किती ग्राह्य आहेत हे लक्षात येईल। मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की ऋषी हा शब्द कसा आहे, तर ऋषीर दर्शनात, दृश्यपश्य हा धातू आहे त्याच्यामध्ये। ऋषी म्हणजे ऋतंभरा प्रज्ञेमुळे मंत्रांचे दर्शन झालेले किंवा साक्षात्कार झालेले। ऋषींनी मंत्र रचलेले नाहीत, ते त्यांना परमेश्वरापासूनच मिळालेले आहेत। वेदाचा कोणीही मनुष्य करता नाही हा त्याचा अर्थ। परब्रह्मापासून हे मंत्र मिळालेले आहेत। आपण याचा आणखी खोल अर्थ बघूया ऋषी या शब्दाचं बद्दल। ऋषी याच्यामध्ये ऋष धातू आहे। मी काल तुम्हाला दृश्यपश्य कालपर्यंत म्हणत होतो, पण हाही एक धातू पासून ऋषी शब्दाची व्युत्पत्ती करता येते। ऋष म्हणजे जाणे किंवा पोचणे, ऋषती असं त्याचं रूप होतं। सहावा गण परस्मैपद भांडारकर पद्धतीनुसार आणि पाणिनीय संज्ञेनुसार तुदादी गणाचा परस्मैपदी धातू आहे हा। ऋषती असं त्याचं रूप होतं। जाणे या अर्थाचे सगळे धातू प्राप्त करणे अशाही अर्थी वापरले जातात। जसं आपल्या हा ऋष काही मराठीमध्ये प्रचलित नाही, पण गमगच्छची अनेक रूपं मराठी भाषेतही प्रचलित आहेत, प्रयोगात आहेत, त्यामुळे ह्याच्यावरून कल्पना येईल। गमगच्छ म्हणजे पण जाणे, पण जेव्हा ग्रंथ गतार्थ झाला, म्हणजेच काय म्हणतो आपण, अर्थ प्राप्त झालेला आहे, आपल्याला पूर्ण कळला, प्रमेय गतार्थ झाले। प्रमेय भूमितीमध्ये असतात ना प्रमेय, तसंच सगळ्या जाणून घेण्याच्या अशा ज्या गोष्टी त्या प्रमेय असतात, तर प्रमेय समजले असा याचा अर्थ होतो। अधिगत झाले, अवगत झाले, आणि हे सगळे शब्द जाणे याच्यावरूनच आलेले आहेत, पण प्राप्त करणे हाही अर्थ होतो। तसाच ऋष धातूचाही याला म्हणायचं लक्षणा शक्ती शब्दाची, लक्षणा शक्तीने प्राप्त करणे हाही अर्थ प्राप्त होतो। त्यामुळे ऋष या धातूमध्ये इण हा उणादी प्रत्यय घेऊन त्या जो न आहे पायमोडका तो लोप होतो आणि फक्त ई उरतो, त्यामुळे ऋषी शब्द तयार होतो। आणि संस्कृत भाषेचा प्रथम एकवचनाच्या नियमानुसार ऋषीही असं शब्द तयार झाला। ऋषी शब्दाची साधी व्याख्या या ऋष धातूवरून काय होईल, ऋषंती प्राप्नुवंती तपसा वेदमंत्रान इति ऋषयः। जे तपश्चर्येद्वारा वेदमंत्र प्राप्त करतात, बघा परत, लिहितात रचतात असं नाहीये, ते प्राप्त करतात, जे मुळात आहेतच अस्तित्वात, ते मंत्र जे प्राप्त करते ते ऋषी होत। दृश्यपश्य म्हणजे पाहणे या धातूवरूनही ऋषी हा शब्द सिद्ध होतो। त्यामध्ये दृश्य मध्ये द ला ऋकार आहे, त्यातला ऋकार जो आहे तो शिल्लक राहणार आहे, पण द काराचा लोप होतो। आणि इथे जो श आहे, तालव्य श आहे शाळा शब्दातला, तो श मध्ये रूपांतरित होतो
आणि मग ऋषी शब्द तयार होतो. आणि त्यामुळे ऋषी दर्शनात हे मागच्या व्याख्यानात आपण पाहिलेली व्याख्याही लागू होते. ऋषी कोण? तर ज्यांना ज्ञानाचं, या वेदांच्या मंत्रांचं दर्शन झालेलं आहे ते. काही लोकांना असं वाटेल की दृश्य धातूपासून व्युत्पन्न केलेले जे ऋषी शब्दाबद्दल बोलतं ते ओढून ताणून आणलेलं आहे. एवढा द निघून जाणं, शचं श मध्ये रूपांतर होणं, हे कसं काय शक्य आहे? पण ह्या सगळ्याच्या वरती विचार किंवा याचे नियम हे सगळे निरुक्त या वेदांगात आहेत. आणि आजच्या घडीला लिंग्विस्टिक हे जे शास्त्र आहे, भाषाशास्त्र, तेही हे नियम मानतं की असे रूपांतर होतात. ह्याला पूर्ण तर्क आहे, ह्याच्या मागे पूर्ण शास्त्र आहे आणि तेही वेदांगात सांगितलेलं आहे. म्हणजे ते आपल्याकडे काही आज आलेलं नाही. उलट लिंग्विस्टिक हे युरोपियन देशांमध्ये प्रचलित झालेलं, हे 150-200 वर्षापेक्षा जुनं नसलेली ज्ञानशाखा आहे. पण आपल्याकडे निरुक्त हे अतिप्राचीन काळापासून आहे. वेद समजावे ह्याच मुख्य उद्देशाने त्याचा विकास होत गेला. आणि पुढे मग ते या निरुक्तामुळेच संस्कृत भाषेच्या प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. हा जो लोकांमध्ये हा जो विचार आलेला आहे किंवा सर्वांना हे ठाऊक आहे, ह्याचं हेच तर कारण आहे की या निरुक्तामुळे ही परंपरा चालू राहिली. त्यामुळे दृश्यपश्यपासूनही ऋषी शब्द सिद्ध होतो. म्हणून शेवटी या सगळ्याचा अर्थ काय? तर ऋषी म्हणजे ऋतंभरा प्रज्ञेमुळे ज्यांना मंत्रांचं दर्शन झालं किंवा साक्षात्कार झाला ते ऋषी. ऋषींचे या गुण काय होते? कशामुळे ते ऋषी झाले? पहिली गोष्ट, ते सत्यवाक होते. म्हणजे सदैव सत्य बोलत आलेले होते मागच्या जन्मी. जसं अध्यात्माची किंवा ही प्रगती ही जन्मोजन्मीची असते, एका फटक्यात होत नाही. त्यामुळे हे ऋषी जे असतात, मागेही मी उल्लेख केला होता की ते मागच्या कल्पातले अत्यंत पवित्रतम आणि पात्र, या ज्ञानासाठी पात्र असे ऋतंभरा प्रज्ञेनी युक्त, मात्र ज्यांचं काहीतरी कर्मबीज बाकी आहे म्हणूनच ते जन्माला येतात. ते या कल्पारंभी जन्माला येतात आणि त्यांच्या करवी हे वेदाचे मंत्र आपल्यापर्यंत पोचतात. हे सगळे ऋषी सत्यवाक होते, वाणीचं व्रतच आचरणारे होते. तपश्चर्या, प्रचंड साधना, तपश्चर्या त्यांच्या पाठीशी आहे. स्वाध्याय, ते संपूर्ण स्वाध्याय करणारे. स्वाध्याय हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. आपलं अध्ययन हे पुढच्या पातळीवरती नेत जाणं, आपणहूनच आपलं, दुसऱ्याशी स्पर्धा करायची गरज नाही. खरोखर स्वाध्याय जर प्रत्येकाने मनावर घेतला तर कायम आपण प्रगतीच्या रस्त्यावर राहू शकतो. आपलीच आपल्याशी स्पर्धा आहे. कालच्यापेक्षा आपण आज त्यात भर घालायला पाहिजे, हा भाग आहे. आणि संपूर्ण अभ्यासाला झोकून द्यायला पाहिजे. शौच, त्यांच्या आचरणात पूर्णपणे शुद्धता आहे. सदाचार, आचरण चांगलं आहे. जे म्हणून उदात्त आहे ते सर्व त्यांच्या आचरणात दिसून येतं. अपरिग्रह, दुसऱ्याचं काहीही न घेणं, मनानी सुद्धा न चिंतणं, ज्याच्यावर माझा हक्क नाही ते मला हवं. इथूनच पापाला सुरुवात होते खरं तर. पण त्यांच्या मनातही हा विचार शिवत नाही, इतके पवित्र झालेले असतात ते. मनानी सुद्धा दुसऱ्याचं घ्यायची इच्छा नसलेले, एवढे शुद्ध असणारे. दीर्घकाळ ते समाधी लावणारे आणि तपानुष्ठान एकसारखं करणारे. तप ही तपश्चर्या आहे. अभ्यास करत राहणं, परत परत गणित सोडवणं. आपल्याला एक सूत्र कळतं पण ते सगळं उमगायला, त्याच्यासाठी आपण जो प्रयत्न करतो, सारखा विचार करतो, तशी उदाहरणं सोडवून पाहतो. हे अगदी किरकोळ उदाहरण झालं तपाचं, पण असंच याच पद्धतीने मोठी मोठी तत्व समजून घेण्यासाठी जे करायला लागतं ते तपच आहे. परमकारुणिकत्व आहे त्यांच्यामध्ये, अत्यंतिक करुणा. सर्व जीवांबद्दल, निर्जीवांबद्दल त्यांच्या मनात फक्त कल्याण व्हावं हीच भावना आहे. कोणाही बद्दल द्वेष नाही. हे फार फार मोठं हे आहे. आपल्या भगवद्गीतेमध्ये भक्ताचे जे गुण सांगितलेले आहेत परमेश्वराने, अभयम, सत्व, संशुद्धी वगैरे, ह्याचं परमोच्च
रूप आहेत ती ऋषी. आणि त्यांच्या मनामध्ये विश्वकल्याण इच्छा आहे. फक्त स्वार्थाची तर सोडाच, फक्त समाजाची सोडा, सर्वच जीव सर्वांचीच एकंदर, हे फार मोठेपण आहे त्यांचं. आणि ऋतंभरा प्रज्ञेने युक्त असणं, या वरचे सगळे गुण आणि त्याबरोबरच त्यांची पात्रता मुळातच एवढी आहे की ते ऋतंभरा प्रज्ञेने युक्त झालेले आहेत. आपल्याला ह्यातले काही गुण असलेली माणसं आजही दिसतात आजूबाजूला, पण मग त्यांना आपण ऋषी नाही म्हणत आणि त्यांना वेदांचं दर्शनही होत नाही. कारण हे सर्व इथे मी एक 10 गुणच तुमच्या समोर मांडलेत. खूप अशी यादी देता येईल, कारण इतकं उदात्त त्यांचं संपूर्ण आहे आचरण, आणि ते इतके शुद्ध निर्मळ आणि परमेश्वराच्या जवळचे आहेत की ते सगळे गुण त्यांना जवळजवळ लागू होतातच. फार थोड्या कर्मांमुळे ते जन्माच्या फेऱ्यात परत आलेले असतात आणि ते आपल्यावरच कृपा करण्यासाठी आलेले असतात. अशी मजा. आणि असे हे ऋषी, या गुणांवरून लक्षात येईल की ते किती उदात्त आहेत आणि म्हणूनच त्यांच्या ठाई हे मंत्र प्रकट होतात. वेदांच्या आविर्भावाबद्दल मागच्या व्याख्यानात आपण पाहिलेलं की वेद हे वाणीमय आहेत आणि म्हणून ते अनादि अनंत आहेत. ते सदैव विद्यमान आहेत. वेद हा शब्दही हा अर्थ सांगतो. ब्रह्मा प्रत्येक कल्पाच्या आरंभी पूर्वीच्या कल्पातल्या वेदांचं स्मरण करून त्याच्या आधारे नवी सृष्टी करतो. म्हणजे ब्रह्मदेव सुद्धा ते वेद निर्माण करत नाही, त्यालाही त्याच्या आधी ते उपलब्ध असतात. म्हणजेच ते परब्रह्म तत्व जे आहे त्याच्यापासून आलेले असतात आणि म्हणून ते वेद म्हणजे परमेश्वराचं, परम ईश्वराचं निश्वसित आहे असं म्हटलं जातं. परमेश्वराची ही वाणी ब्रह्म देवाच्या हृदयात या मनात सर्वात आधी प्रकट होते, म्हणून परमेष्ठी ब्रह्मा हा जो आहे तोच पहिला ऋषी होय. हे आपण मागच्या याच्यात पाहिलं होतं. आता मी थोडं आविर्भावाबद्दल थोडं आणखी स्पष्टीकरण देऊ इच्छितो. हा जो परमेष्ठी ब्रह्मा सर्वप्रथम उत्पन्न होतो आणि विश्वसृष्टीला निर्मिती करायला लागतो, तो 10 प्रजापती निर्माण करतो आपल्यासारखेच. आणि त्यातले काही, आणि हे प्रत्येक मन्वंतराचे भिन्न भिन्न सप्तर्षी असतात. प्रत्येक मन्वंतराचे वेगळे वेगळे असतात. आता वैवस्वत मन्वंतर आहे आणि याच्या याद्या तुम्हाला सहजपणे पुराणांमध्ये मिळतात, कुठल्या मन्वंतराचे कुठले सप्तर्षी आहेत. हे सप्तर्षी आणि त्यांच्या सुरुवातीच्या पिढ्यांमधील काही व्यक्ती, त्यांची मुलं वगैरे, आणि इतर म्हणजे सप्तर्षी सोडून त्यावेळेचे काही आणखी पण ऋषी असे मिळून यांच्या मनामध्ये यांना या वेदांचं दर्शन होतं. मग ऋग्वेदामध्ये एकूण 403 ऋषी आहेत ज्यांनी मंत्रांचं दर्शन केलेलं आहे. त्यातले ह्या युगाचे जे सप्तर्षी आहेत ते, त्यांच्या पिढ्यांमधले काही, आणि असे वैयक्तिक एक असे सुद्धा काही आहेत. काही देवसुद्धा ऋषित्वाने युक्त आहेत, पुढे मी सांगणारच आहे. अथर्ववेदाच्या बाबतीत 10 अथर्व ऋषी आणि 10 अंगिरा ऋषी जे ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेले, त्यांनी अधिकाधिक मंत्र पाहिलेले असल्यामुळे त्या वेदाचं नावच अथर्वांगिरस असं झालेलं आहे. शुक्ल यजुर्वेदाची जी माध्यंदिन संहिता आहे ती याज्ञवल्क्य ऋषींकडे त्याचं द्रष्टेपण आहे. सूर्याकडून त्यांना तो प्राप्त झालेला आहे. त्यामुळे असे हे वेगवेगळे ऋषी, म्हणजे इथे एक लक्षात येतं की अशी कल्पना नाही आहे बिलकुलच की वेद हे असे एका फटक्यात एकाच माणसाला प्रकट झालेले आहेत. ते हळूहळू प्रकट होत गेलेत, पण कल्पारंभी जेव्हा किंवा माणसाची उत्पत्ती झालेली आहे आणि माणसांच्या काही पहिल्या पिढ्यांमध्ये हे आपल्याला प्राप्त झालेले आहेत वेद, आणि तेव्हापासून ह्या परंपरा आत्ताच्या ज्या युगाच्या आपल्या चालू आहेत त्या तेव्हापासून चाललेल्या आहेत. आणि अशा तऱ्हेने हे वेगवेगळे ऋषी हे दर्शन त्यांना पहिले मंत्राचं झालेलं आहे आणि मग त्यांचे विद्यार्थी परत ते पुढच्या पिढीला शिकवतात. असं होत 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 हे आपल्यापर्यंत पोहोचत आलेलं आहे. ऋषीचा अर्थ मंत्रद्रष्टा
हा मात्र पक्का ठेवायला हवा वेदांच्या बाबतीत. वेदमंत्राचे द्रष्टे ऋषी कसे होते? लोकांचं अनेक गैरसमज आहेत. ऋषी म्हटलं की तो वैराग्यपूर्ण आणि संसार त्याग केलेलाच असणार अशीच एक कल्पना असते, पण हे अतिशय खोटं आहे. वैदिक मंत्राचे द्रष्टे बहुतांश ऋषी हे गृहस्थ होते, लक्षात घ्या. आणि ते आपलं सगळी गृहस्थ कर्माचं नित्य पार पाडत होते आणि एकीकडे त्यातून अलिप्त राहून ज्ञानाची उपासना करत होते. आज ना आपल्या मूळ संस्कृतीकडे बघायचा आपला जो दृष्टिकोन आहे तो खूप गढूळ होत चाललेला आहे आणि त्याची खरी उत्तरं आपल्याला मिळत नाहीत. बरं, या विषयाचं चिंतन करायला पाहिजे, तेवढं करायला कोणाला वेळ नाही आणि म्हणून मग काहीतरीच कल्पना प्रसृत होत राहिलेल्या आहेत आणि त्याचं मूळ कारणही काही उदात्त पण असतं कधी कधी, पण त्याचा परिणाम आज वाईट होतोय. म्हणूनच मला ही व्याख्यानमाला घ्यायची इच्छा झाली की असं गैरसमज दूर करता यावे. हे ऋषी गृहस्थ होते हे मी जे सांगतोय ते नुसतंच तोंडी आपलं बोलण्याचं वाक्य नाहीये, तर त्यांच्या वंशातली मुलं मुली, नातू पणतू, कोणाच्या बायका हे सुद्धा ऋषी होते. म्हणजे एकेका घराण्यातलं असं ऋग्वेदाचा जर विचार केला तर त्यात 43 घराणी दिसतात ऋषींची वेगवेगळी आणि एकटे असेही अनेक ऋषी दिसतात. 403 जे ऋषींची संख्या सांगितली ऋग्वेदात. आपण जेव्हा पुढच्या व्याख्यानांमध्ये रचना बघू तेव्हा एक एक मंडल एकेका ऋषीसाठी आहे. 2ऱ्यापासून 8व्यापर्यंतची मंडलं ही एकेका ऋषींच्या घराण्यासाठी आहेत. म्हणजे ते एकटे ऋषी नाहीत ना, त्यांचे पुढच्या पिढ्या ह्यांनी मिळून काही पिढ्यांमध्ये मिळून ते त्या मंडलातले मंत्र दिसलेले आहेत, सूक्त दिसलेली. त्यामुळे ऋषी गृहस्थ होते आणि त्यांची मुलं नातवंड ही पण जी आदर्श होती, ऋषी होती, त्यांनाही अनेक वेदमंत्र दिसलेले आहेत. ऋषी हा शब्द आपण नेहमी मराठीमध्ये हिंदीमध्ये पुल्लिंगीच ऐकतो, पण ऋषी हाच शब्द स्त्रीलिंगी सुद्धा आहे, ह्रस्व इकारांतच. जे संस्कृतचा शालेय स्तरावरती अभ्यास केलेले लोक आहेत त्यांना लक्षात येईल किंवा त्यांच्या हे मी बोलतोय ते लक्षात येईल की आपलं कवी शब्दानुसार आपण ह्रस्व इकारांत पुल्लिंगी शब्द चालवतो, त्याप्रमाणे ऋषी शब्दाची रूपं होतील पुल्लिंगामध्ये आणि मती शब्दाची जी स्त्रीलिंगी रूपं चालवतो त्याप्रमाणे ऋषी शब्द स्त्रीलिंगात चालेल. पण आपल्याला नेहमी ऋषी आणि मुनी असे शब्द पुल्लिंगी ऐकायची सवय असल्यामुळे ऋषी शब्द स्त्रीलिंगी आहे का असं मनात एक शंका राहते. गार्गी ऋषी ही असं म्हटल्यावरती पुल्लिंगी का स्त्रीलिंगी असं वाटतं. म्हणून अनेकदा लोक जुन्या काळापासून ऋषिका असं स्त्री ऋषींना म्हणत आलेले. त्यामुळे ऋषी किंवा ऋषिका असं स्त्रीलिंगात उपयोग होतो, वापर होतो शब्दाचा आणि ऋषी हा पुल्लिंगात अतिशय प्रसिद्धच आहे. आणि स्त्रिया सुद्धा अनेक ऋषी आहेत, समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातले लोक ऋषी आहेत हे पण नमूद करायला हवं. कारण हे जे पूर्वज्ञान आहे ते कोणाकडे असेल, कोण कुठल्या पातळीचा असेल हे खरोखर सांगणं अशक्य आहे. आणि वेदामध्ये असे विविध प्रकारचे ऋषी आपल्याला दिसतात. इतकंच नाही, काही प्राणी पक्षी असे सुद्धा ऋषी आपल्याला वेदामध्ये दिसतात की त्यांचे त्याही योनीमध्ये जन्मून त्यांचे एवढे प्रगती होती. मी हे कल्पना येण्यासाठी 2-3 उदाहरणं दाखवतो. अगस्त्य ऋषी सर्वांना माहिती असलेलं नाव आहे. त्यांची पत्नी लोपामुद्रा, त्यांचा मुलगा दृढच्युत, पौराणिक ग्रंथामध्ये ह्याचं नाव दृढच्युत होतं, पण वैदिक व्याकरणानुसार ते दृढच्युत असं आहे. हा मुलगा आणि त्याचा मुलगा म्हणजे अगस्ती ऋषींचा नातू इध्मवाह, ह्या 4 व्यक्तींनी काही ना काही मंत्र किंवा सूक्त ह्याचं द्रष्टेप पण आहे या 4घांनाही. म्हणजे अगस्त्य ऋषी, त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा आणि त्यांचा नातू, एका घरात 4 ऋषी दिसतात. अंभृण नावाचेही ऋषी आहेत आणि त्यांची कन्या वाक किंवा वाणी ही ऋषी होती आणि तिचं देवी सूक्त ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात 125व्या क्रमांकाचं सूक्त आहे. आपल्या नवरात्रीच्या याच्यामध्ये
देवीच्या पाठाच्या आधी हे सूक्त म्हटलं जातं आवर्जून. वचकनू ऋषी होते, त्यांची मुलगी म्हणून वाचकनवी आणि तिचं स्वतःचं नाव गार्गी. ही अतिशय प्रसिद्ध आहे. याज्ञवल्क्य आणि गार्गी संवाद वगैरे बृहदारण्यक उपनिषदात तिने केलेली चर्चा आढळते. त्यामुळे तीही ऋषिका किंवा ऋषी आहे. आणि असे हे काही पिढ्यांमध्ये हे ऋषी होऊन गेलेले आहेत, ज्यांनी वेदमंत्र पाहिलेले आहेत. आणि हे हळूहळू हा संपूर्ण संग्रह झालेला आहे आणि त्याची पुढे परंपरा चालू राहिलेली आहे. हे सगळे ऋषी, या सगळ्या स्त्री ऋषी, पुरुष ऋषी, हे सर्वजण स्वाध्यायरत आहेत. हे सर्व तपस्वी आहेत, अंतर्बाह्य शुद्ध आहेत आणि अरण्य निवासी आहेत. हे खरं आहे. पण अरण्य निवासी का आहेत? कारण ते ज्ञानासाठी संपूर्ण वेळ देऊ इच्छिणारे आहेत. ते परमेश्वराला आपलंसं करू इच्छिणारे आहेत. संपूर्ण ज्ञानाचे उपासक आहेत. आणि म्हणून त्यांना ह्या नेहमीच्या जीवनात जो वेळ वाया जातो सर्व आपली लक्ष्य साध्य करण्यात, त्यांनी आपल्या गरजाच कमी करून घेतलेल्या आहेत. आणि म्हणून ते अरण्यात राहायचे. जाणून बुजून त्यांनीही सर्व पुरुषार्थ प्राप्त केले अरण्यात राहूनही. आणि ते अगदी खऱ्या माणसाच्या ज्या आवश्यकता आहेत त्या पूर्ण करता येतील हे अरण्यातही शक्य आहे, हे त्यांनी ओळखलं. आणि इथे जेवढं तुम्ही या शहरी आणि ग्रामीण जीवनात राहाल तेवढे तुम्ही इतर गोष्टींसाठीच तुमचा वेळ खर्च होतो हे ओळखून ते त्या अरण्यात राहत होते. म्हणून आपल्याकडे संन्यासी व्यक्तीलाही अरण्यात गुहेमध्ये दूर असं माणसांपासून राहायला सांगितलेलं आहे. चिंतन या मंत्रांचं त्यांनी नुसतं दर्शन घेतलं आणि बसले असं नाही आहे. त्याच्यावरती त्यांनी खूप मनन चिंतन निधिध्यासन केलेलं आहे. आणि त्यासाठी त्यांना वेळ हवा, त्यासाठी मोकळेपणा हवा. म्हणून त्यांनी साधी आचारसरणी की ज्याच्यामध्ये पैसा कमवत राहणं, धावत राहणं मागे ह्याची गरज नाही आणि त्यामुळे वेळ वाया घालवणं नाही. जे शरीर धारण करायला उपयोगी असं अरण्य सर्वांना अन्न पाणी निवारा सगळं पोहोचवत आहे. वस्त्रसुद्धा ते वल्कल वगैरे धारण करायचे की कमीत कमी वेळ त्यात जावा. जटा धारण करण्याचं हेच सगळं कारण आहे की त्या करंजेल किंवा इंगुदी अशा वृक्षांच्या जे रस आहेत वेगवेगळे ते लेपून केस दीर्घकाळ कुठल्याही उवा वगैरे सारख्या त्रासाविना ते हे वाढत राहायचे. पण व्यवस्थित त्याची निगा राहायची. स्वच्छता निर्मळता ही त्यांच्याकडे पूर्ण होती. स्नान 3 वेळा करायचे. हे सर्व काही आहे. तेव्हा चिंतनाला वेळ त्यांनी भरपूर देण्यासाठी ते अरण्यात राहत होते. देव सुद्धा काही मंत्रांचे ऋषी आहेत. आपल्याला आता उपलब्ध असलेल्या ज्या संहिता आहेत त्याच्यामध्ये ऋग्वेदात इंद्र आणि इतर देव सुद्धा काही मंत्राचे द्रष्टे आहेत. त्याच्याही कुटुंबातले काही जण द्रष्टे आहेत. उदाहरणार्थ इथे इंद्र आणि इंद्राचे कुटुंबीय जे ऋषी आहेत, म्हणजेच ज्यांनी वेदातल्या मंत्रांचं द्रष्टेपण ज्यांच्याकडे आहे अशांची मी काही नावं लिहिली आहेत. इंद्राच्या माता देवजामी, त्याचं हे बहुवचन आहे. इंद्र मातरः देवजामयः असं. इंद्र, त्याची पत्नी शची किंवा पौलोमी हिचा उल्लेख कमी होतो आपल्या एकंदर साहित्यामध्ये आत्ताच्या. पण इंद्र, तिलाच इंद्राणी असंही संबोधलं जातं. ह्या दोघाही हे वेदामध्ये सर्वात मोठं देवाचं नाव काय, सर्वात मोठा महत्त्वाचा सर्वात मान असलेला देव कोण, तर इंद्र. आणि अर्थातच त्याची पत्नी इंद्राणी, शची, पौलोमी. ह्या दोघांनीही ते इंद्राच्या माता असं वरती उल्लेख आलेलाच आहे. त्यांनी पण काही मंत्र पाहिलेले आहेत किंवा सुक्त त्यांनाही दर्शन झालेलं आहे. ह्याच्याखेरीज वृषा, कपी, विमद, सर्वहरी हे पण इंद्राशी निगडीत त्याच्याच कुटुंबातले आहेत. कारण वेदात प्रत्येक सूक्ताच्या आधी त्यातल्या मंत्रांचे द्रष्टे ऋषी, त्या मंत्राचा विनियोग कशाचा करायचा आहे, त्यातला छंद कोणता, ह्या सगळ्या गोष्टी पहिले असतात. आपण साधे स्तोत्र म्हणतो तेव्हा सुद्धा तो ऋषी कोण आहे, किलक काय आहे वगैरे आपण नेहमी ते म्हणूनच पुढे स्तोत्राकडे जातो. तसंच वेदामध्ये सूक्तांच्या आधी ही माहिती म्हटली जाते, त्याची परंपरा.
आणि ह्याच्या सगळ्या याद्यांचे ग्रंथ सुद्धा आहेत, प्रातिशाख्य वगैरे, त्यात ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कुठल्या मंत्रात किती अक्षरं आहेत, कसं म्हणायचा, कोण त्याचे ऋषी आहेत, इतकी सगळी परंपरा जास्तीत जास्त टिकवून ठेवण्याचा आपल्या पूर्वजांचा प्रयत्न होता. इथेही बघा की इंद्राची एक स्नुषा म्हणजे सून व शुक्र पत्नी ही सुद्धा एका सुक्ताची दृष्टी आहे. त्यामुळे हे केवळ पुरुष निर्मित म्हणजे पुरुषांनीच पाहिलेलं आहे असं कल्पना योग्य नाही, स्त्रियांनीही पाहिलेलं आहे. जे जे तसे ऋतंभरा प्रज्ञेने युक्त असलेले जीव आहेत त्यांना त्यांना दर्शन झालेलं आहे मंत्रांचं. यम आणि यमी हे पण एक उदाहरण मी इथे नमूद करतोय. ह्यांचं संवाद सुक्त एक 10व्या मंडलामध्ये वेदाच्या, आणि भाऊ आणि बहिणीचं नातं हे ह्याचा उपदेश त्या सुक्तातून झालेला आहे. आपण जी भाऊबीज साजरी करतो तिचं खरं नाव आहे यमद्वितीया त्या दिवसाचं, आणि ते याचमुळे आहे. यम आणि यमी यांच्यामध्ये संवाद झालेला आहे. भावा बहिणीच्या नात्याचं महती तिथे आपल्याला लक्षात येते. आज जो ह्याचा आपल्या रक्षाबंधन हा जो सण आपण भावा बहिणीचा मानतो, पण त्याची मूळ परंपरा वेगळ्या आहेत खऱ्या. त्यात रक्षण करण्याचं वचन देणं किंवा कोणाकडून तरी घेणं अशी अपेक्षा होती, आणि त्याचे संदर्भ वेगवेगळे आहेत. म्हणजे पत्नीने आपल्या पतीला, एखाद्या व्यक्तीने मित्राला, असे सुद्धा ते रक्षाबंधनाचे संदर्भ येतात. भाऊ आणि बहीण असा नाही. गेल्या 1000 वर्षातल्या राजपूत आणि पंजाब वगैरे म्हणजे राजस्थान, पंजाब वगैरे हा जो वायव्येकडचा प्रदेश आहे, तिथे त्या रक्षा बांधण्याचा राजपूत मुलींनी आपल्या भावांना किंवा अशा भावासारख्या आपल्याला साजेल अशा कोणाला रक्षा कर माझी असं म्हणण्यासाठी त्या विधीचा उपयोग केला. आणि ही परंपरा अगदी लगतची असल्यामुळे आपल्याला तीच आज सगळीकडे रूढ झालेली आहे. पण रक्षाबंधन हा वेगळ्या संदर्भातला सुद्धा म्हणजे त्याला संदर्भ आहे, फक्त भावा बहिणीचा नाही. मात्र भाऊबीज म्हणजे यमद्वितीया ही मात्र भावा बहिणीशीच निगडीत असलेली आहे. तर आणि त्याचा संबंध हा यमयमीशी निगडीत आहे. यम हा नियमन करणारा आहे, आणि तेच तत्व त्याचं इथेही आपल्याला दिसतं. ऋषी संज्ञेची एकंदर 4 कारणं आहेत. आपण असं इतर पण अनेकांना ऋषी म्हणतो जे वेदाचे मंत्र न पाहणारे आहेत. त्याचं कारण काय ते मी आता तुम्हाला स्पष्ट करतोय. मंत्राच्या परंपरेचा मूळ पुरुष त्याला ऋषी म्हणायचं, कारण त्यांनी सर्वात प्रथम मंत्र पाहिले. मग असा कोण, तर ह्या दृष्टीने ब्रह्मदेव हा सर्व वेदांचा मूळ ऋषी आहे, कारण त्यांनीच सर्वप्रथम ते पाहिलं. आणि मनुष्यांमध्ये ज्यांनी पाहिलं त्यांना पण आपण असं म्हणू शकतो की ते त्या परंपरेचे म्हणजे त्या मंत्राच्या परंपरेचे मूळ पुरुष, माणसातले पुरुष. पण सर्वात पहिला ब्रह्मा हा सर्व वेदांचा मूळ ऋषी आहे. त्यांनी सर्वात आधी दर्शन केलेलं आहे. त्यांनी पण रचलेले नाहीत, त्यांनी दर्शन केलेलं आहे जे त्यातला आधीपासूनच उपलब्ध आहे. तो त्यांचं स्मरण करतो, तो त्यांचं दर्शन करतो. दुसरं, तपश्चर्येनी प्रजापतीच्या म्हणजेच ब्रह्म्याच्या वेदराशीच्या काही अंशाचा जो दर्शन किंवा साक्षात्कार झालेले असे. मग अशा एका मंत्राचा अनेक ऋषींनाही एकेकाला वेगवेगळ्या वेळी दर्शन झालेलं आहे, किंवा सामूहिक रूपाने पण कधी कधी दर्शन झालेलं आहे, आणि ते सगळे त्या मंत्राचे ऋषी मानले जातात. त्यामुळे मानवातले. त्यामुळे काही काही मंत्रांच्या बाबतीत 2-3 सुद्धा ऋषी एका वेळी असतात. त्यांना एकाच वेळी किंवा वेगवेगळ्या वेळी पण एका मंत्राचं दर्शन झालेलं आहे त्यांच्या तपश्चर्येनुसार. असाही हे आहे. ज्या ऋषीची जितकी तपश्चर्या त्याचं त्या प्रमाणात त्याला तसे तेवढे मंत्र दिसलेले आहेत असं आपल्याला दिसतं. त्यामुळे काही ऋषींची अगदी एखादीच ऋचा सुद्धा आहे, एखादाच मंत्र आहे. ऋचाच असं नाही, साम पण असेल, यजुस पण असेल, प्रत्येकच आहे. आणि एखाद्याचं खूप खूप सुक्त सुद्धा आहेत. भरत मगाशी म्हटलं तसं आहे की वसिष्ठ
म्हणजे एकच वसिष्ठ नाही, त्याच्या घराण्यातले गोत्रातले अनेक जण असतील. त्यामुळे त्या वसिष्ठांच्या मंडलामध्ये अनेक वसिष्ठ गोत्रातल्या व्यक्ती आहेत, हेही झालं. आणि एकाच मंत्राचा अनेक ऋषी पण असू शकतात. त्यांच्या त्यांच्या शक्य तितक्यांचा इतिहास आपल्या या पुराणांनी, नंतर या प्रातिशाख्य वगैरे या अतिप्राचीन ग्रंथांनी आणि त्याच्या खेरीज पुराण, महाभारत इथे सुद्धा आपल्याला जसा जसा इतिहास गोवता आला त्या त्या रचयित्यांना, हे सगळे पुढचे ग्रंथ हे मानव रचित आहेत, म्हणजे ऋषी रचितच आहेत, पण ते वेगळ्या अर्थी ऋषी आहेत. तर त्यांनी तिथे तिथे देण्याचं नमूद करून ठेवलेलं आहे. आपलं तेवढं वाचन नसतं आणि मग आपल्याला प्रश्न पडतात. असं एक लोकांच्या मनात असतं की हे ऋषी काय एवढे दीर्घकाळ म्हणजे किती जगले, की ते वेदाच्या प्रकटीकरणाच्या वेळी पण होते, मग रामाच्या वेळी पण दिसतात, मग कृष्णाच्या वेळी पण दिसतात, आणि हे तर खूप अंतर आहे मध्ये. मग कसं काय हे? तर त्याचं हे कारण आहे की आपण त्या गोत्राचा उल्लेख ऐकत असतो, पण त्या त्या व्यक्तीचं विशिष्ट नाव असतं. ते त्या त्या तुम्ही जर मूळ महाभारत, मूळ रामायण, मूळ पुराण हे ग्रंथ वाचायला घ्याल तर तुम्हाला ते ते नाव तिथे तिथे दिसतं. आणि त्यामुळे त्या ऋषीची जी परंपरा चालू आहे घराण्याची, त्यातला तो वेगवेगळा वेगवेगळा त्याच घराण्यातला ऋषी पुढच्या पुढच्या पिढीचा असू शकतो, आणि त्याचा तिथे तिथे संदर्भ येत असतो मूळ. म्हणजे हा एक मनातला जो हे असतो की आहे काही पण आहे, हा ऋषी ह्याही काळी आहे आणि त्याही काळात कसा काय, तर त्याच्या पुढच्या पुढच्या पिढीचं ते संदर्भ असतात ते. ह्याच्यानंतर मंत्राच्या किंवा कर्माच्या प्रयोगाचा श्रद्धापूर्वक साक्षात्कार केलेल्या व्यक्तीला कल्पग्रंथांमध्ये ऋषी म्हटलेलं आहे. कल्पग्रंथ हे कर्म कसं आचरायचं हे सांगणारे ग्रंथ आहेत. आपण ह्याचाही पुढे विचार करणारच आहोत. म्हणजे आपल्याला हे कळलं, गायत्री मंत्र विश्वामित्र ऋषींना पहिले दिसलेला आहे, पण त्याची पुरश्चरण करायला लागतात ना, तो सिद्ध होण्यासाठी, त्याच्यापासून फळ मिळवण्यासाठी. मग हे कसं करायचं, काय करायचं हे सांगणारे ते कल्पग्रंथ. आणि मग त्याचे प्रयोग असतात वेगवेगळ्या पद्धतीने. काही अडचण आली तर काय करावं वगैरे हे पण त्याच्यात उल्लेख असतात. नंतर व्रत आचरण करायचे काही काही वेगवेगळ्या परंपरा असू शकतात, 2, 4, 5, 10 ह्या वेगवेगळ्या ज्या परंपरा आहेत, म्हणजेच कर्माचा प्रयोग, यज्ञाचे प्रयोग आहेत वेगवेगळे. हे जे काही प्रयोग आहेत कर्माचे पण प्रकार, मंत्राच्या मध्ये पण काही म्हणजे कसा उच्चारावा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, ह्यातले जे बारकावे आहेत त्याचा विशिष्ट साक्षात्कार होऊन त्याचा आचरण तसं करणारे, त्याचं पहिल्यांदा ज्ञान झालेले अशाही व्यक्तींना त्या त्या मंत्र किंवा कर्माचा ऋषी म्हटलेलं आहे. एका प्रकारे हे थेरी आणि त्याचं प्रॅक्टिकल या दोन्हीचा जसा संदर्भ असतो तसं हे आहे की त्याचा विनियोग कसा करायचा हे ज्यांना कळलं, मूळच्या ऋषींना तर कळलेलंच आहे, पण नंतरच्या काळात कधी कधी ती विद्या लुप्त झाल्यासारखी होते. सर्व विद्या ज्या आहेत त्या अस्तित्वात आहेत, पण आपल्याला कळण्याचा मार्ग खुंटतो, अशी अवस्था जरूर निर्माण होत असते. मग ती परत शोधून काढणारे म्हणजे तपश्चर्या करणारे आणि ज्यांच्या मनात त्या पात्रतेमुळे ते प्रकट होतं ज्ञान, अशांनाही ऋषी म्हटलेलं आहे. आणखी एक प्रकार आहे ऋषींचा, तो म्हणजे ज्यांनी विशिष्ट मंत्राचा किंवा विशिष्ट कर्माचा श्रद्धापूर्वक प्रयोग करून सफलता प्राप्त केलेली आहे. त्यांना त्या मंत्राचं पूर्ण दर्शनच झालं, त्यामुळे त्यांना पूर्ण फळही अनुभवाला आलं. त्यांनी तो मंत्र तसा तसा त्याचा विनियोग केला आणि पूर्ण फळ प्राप्त केलं. आणि त्यामुळे अशा व्यक्तींना पुराण, तंत्र वगैरे साहित्यात त्या मंत्राचा किंवा कर्माचा ऋषी म्हटलेलं आहे. जसं एखादं शास्त्र, कोणीतरी माणसांचं एक आपण उदाहरण बघूया की एखाद्याला फादर ऑफ हिस्ट्री म्हटलं जातं, एखाद्याला आणखी काही, पण त्याच्या नंतरच्या काळामध्ये अभ्यास करून जास्तीत जास्त खूप परिपूर्ण ज्ञान असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तसंच म्हणायची वेळ येते. हे जसं घडतं, हे सामान्य उदाहरण झालं. इथलं उदाहरण दिव्य प्रकारचं आहे, पण तरी आपल्याला कल्पना येईल की अशामुळे त्यांना तंत्र पुराणांमध्ये ऋषी म्हटलेलं आहे अशा व्यक्तींना, आणि तेही सार्थच आहे. म्हणून आपण अनेक व्यक्तींना ऋषी म्हणून ओळखतो.
पण वैदिक ऋषी ही संज्ञा काय आहे हे मला इथे स्पष्ट करायचं होतं. आणि अत्यंत पवित्र आणि कल्पाच्या आरंभी प्रकट झालेले असेच आहे, म्हणजे जन्माला आलेल्या अशा थोर थोर ऋषींच्यामुळे आपल्याला हे वेद प्राप्त झालेले आहेत. आणि हे अशा या ऋषींनी सांगितलेलं हे ज्ञान हे श्रद्धापूर्वक त्याचा अभ्यास करायला हवा, तर त्याचा बोध होऊ शकतो. मला ऋषींबद्दल, या ऋषींच्या संदर्भात काही मुद्दे अजून मांडायची इच्छा आहे, की आपण ऋषींबद्दल काय लक्षात ठेवायला हवं एकंदरच. तर ऋषींचं महात्म्य अवर्णनीय आहे. केवळ त्यांच्या आणि त्यांच्यामुळेच आपल्याला वेदांचा लाभ झालेला आहे. जर ऋषी नसते तर देवांच्याच पुरते वेद मर्यादित राहिले असते. ऋषींमुळे मानवापर्यंत आणि त्यांच्या मेहनतीमुळे, त्यांच्या परंपरांमुळे आज आपल्यापर्यंत ते आलेले. वैदिक ऋषी पण आणि मगाशी सांगितलेले 3 प्रकारचे ऋषी हे याच्या मागे खरे कारणीभूत झालेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की जसा परमेश्वर भारतभूमीत अवतरतो ह्याच्याबद्दल आपल्याला अतिशय अभिमान आहे. बाकीच्या प्रदेशांमध्ये, भूमींमध्ये तो प्रेषित पाठवतो असं मानलं जातं, त्या भूमीस तसा गजर करतात. पण आपल्यामध्ये मात्र देव जन्म घेतो. आणि अगदी तितकंच महत्त्वाचं, ऋषींचा भारतामध्ये जन्म झालेला आहे. हे पण असे ऋषी होत आले इथे, जे सदैव त्या परमेश्वराच्या सान्निध्यात राहिले, त्याचं चिंतन करत राहिले आणि त्याचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं दर कल्पामध्ये कार्य करत राहिले. ही भारतभूमीचा अतिशय अभिमानास्पद आणि आपल्या सर्व भारतीयांना त्यांच्याबद्दल अभिमान असायलाच पाहिजे अशी गोष्ट आहे. आणि हा भारतभूमीचं जे वैशिष्ट्य सांगितलं जातं, जगात सर्वात वेगळेपण, त्याच्यात ही गोष्ट आहे की जसं परमेश्वराचा अवतार भारतभूमीत सारखा झालेला आहे, तसाच अशा असंख्य ऋषींचा भारतभूमीत जन्म झालेला आहे. आणि हे आपल्याला खरोखर म्हणजे अभिमानास्पद गोष्ट आहे. एक मजेदार निरीक्षण लक्षात येतं की नेहमी ऋषी वयोवृद्धच दाखवतात. असं का? चित्रकारांना असं दाखवायची गरज काय? तरुण नसतात काय? ऋषी पण तरुण असणारच आहेत कधी कधी. ह्याचा एक विचार करता शांतपणे ऋषी काय होते, त्यांचं आचरण काय, त्यांच्या कथा जर बघू आपण, तर आपल्याला असं लक्षात येतं की सर्वसाधारण सगळे ऋषी तुम्ही बघाल तर दीर्घायुषी होते. कोणीही ऋषी असा लवकर त्याचा अंत झालेला दिसत नाही, कारण ते शांत होते, ते समाधानी होते आणि त्यांची सर्व शक्ती ही परमात्मा शोधण्यासाठी पवित्र कार्यात लागलेली होती. त्यामुळे त्यांचं जीवन शांत असल्यामुळे, त्यांचं मन शांत असल्यामुळे, त्यांचा आचार विचार धर्माला साजेसा असल्यामुळे सगळे ऋषी आपल्याला दीर्घायुषी दिसतात. दुसरी एक गोष्ट, सामान्य माणसाला, एरवीच्या साध्या ज्ञानी माणसाची सुद्धा ज्ञानाची परिपक्वता किंवा त्याचं जे ज्ञानानुसार आचरण आहे त्याचं दीर्घ अनुभवानी प्रचिती येते. आपल्याला लक्षात येतं, अरे ह्या माणसामध्ये एवढे गुण आहेत, हे कधी नुसतं बघून तर कळतच नाही, कितीतरी वर्षानंतर आपल्याला त्याचा खरा बोध व्हायला लागतो. ह्या दृष्टीने ऋषींचं ऋषी पण कधी लक्षात येणार? साध्या माणसाच्या खूप काळानंतर. म्हणून ह्यातून ऋषी बहुतेक वयस्कर दाखवण्याची पद्धती सुरू झाली. आणि आता हे जरी मुद्दामून लक्षात घेतलं नाही तरी तो एक परंपराच झालेली आहे की जसं ब्रह्मदेव नेहमी देवांमध्ये वृद्ध दाखवतात, खरे तर सगळे देव हे जरा आणि मरण नसलेले आहेत. देवांना त्रिदश म्हणतात, म्हणजे जन्म असतो त्यांचा, बाल्य असतं आणि ते तरुण होतात, त्याच्या पुढे त्यांचं वय वाढत नाही, म्हणून ते त्रिदश आहे. पण ब्रह्मदेव मात्र वयस्कर दाखवतात. त्याचं कारण काय? तो सगळ्यात जुना ना, त्यांनी सगळ्यांना बनवलं, म्हणून अशी दाखवायची पद्धत आहे की ब्रह्मदेवाला वयस्कर दाखवतात. खरं तर ब्रह्मा पण तरुणच आहे, पण बाकीच्यांचं जसं वेगळेपण दाखवायचं काही पद्धती आहेत, शस्त्र हे ते, तसं ब्रह्मदेवाचं कमळात असणं किंवा त्याची आयुध वगैरे ह्याच्यासोबतच
एक चित्रकार शैलीमध्ये हा एक नियम होऊन गेला की ब्रह्मदेव हा सर्वात जुना हे दाखवण्यासाठी तो वृद्ध दाखवायचा. तसंच ऋषींच्या बद्दलही दिसतं की ते पण असं काही नाही की ऋषींना सगळं काही त्यांच्या अगदी उशिरात उशिरा हे ज्ञान झालं. उलट त्यांना तरुणपणी बालपणी सुद्धा असं ज्ञान झालेलं आहे, असं संदर्भ आहे. आणि त्यांनी आयुष्यभर त्याच्यानुसार आचरण केलं. त्यामुळे ते म्हणजे वयस्कर झाल्यानंतरच त्यांना ज्ञान मिळालं. ते परिपक्व होतच जाईल, पण मंत्र आधी सुद्धा कारण त्यांची मुळातच ऋतंभरा प्रज्ञा असल्यामुळे आणि त्यांची पात्रताच इतकी उच्च असल्यामुळे त्यांना काही अनुभवानी नंतरच फक्त ज्ञान होईल ही आपल्यासारख्यांची जी सामान्य अपेक्षा आहे ती त्यांना लागूच होत नाही. त्यामुळे त्यांना ज्ञान आधीपासूनच झालेलं आहे, मुळात घेऊनच ते आलेले आहेत आणि ते आणखी परिपक्व होत गेले असतील, आणखी आध्यात्मिक दृष्ट्या तेवढं त्यांची प्रगतीच होत गेलेली आहे हे तर नक्कीच आहे. पण म्हणून नेहमी ऋषी वयोवृद्ध दाखवले जातात असं दिसतं. आता एक प्रश्न येतो की ऋषी मुनी असे आपण नेहमी जोडी म्हणतो. मग मुनी कोण? ऋषीचं आतापर्यंत मी एवढ्या वेळ माहिती दिली, पण मग मुनी कोण? तर मुनी या शब्दाची व्याख्या आपली मुनीर मौनात. मुनी कोणाला म्हणायचं? जो मौन धारण करतो तो किंवा ती. मुनी शब्द सुद्धा पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी एकसारखाच आहे. विशेषतः आपल्याला तो पुरुष म्हणजे पुल्लिंगी प्रयोग आढळतात, पण मुनी हा स्त्रीलिंगी पण तसाच आहे. जसा कवी शब्दाची रूप होतात तशी पुल्लिंगात मुनीची होतील, जसे आपण नेहमी शिकतो सुद्धा 8वी ते 10वी मध्ये. आणि मती शब्दासारखी त्याची स्त्रीलिंगातली रूप होतील मुनी शब्दाची, स्त्रीलिंगी मुनी सांगताना. मुनी म्हटलं की आपल्याला एक पटकन नाव डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे नारद मुनी. आणि मग एक विचार करावा असं वाटतो इथे की नारदांना मुनी कसं काय म्हणतात? नेहमी तर आपण ऐकतो की नारद नेहमी कुठेतरी जाऊन काहीतरी बोलतात आणि मग भांडण होतं म्हणा किंवा काहीतरी होत असतं. मग नारद हे कसे काय मुनी, मौन कसे धारण करणारे, मग हा शब्द इथे कसा जोडला? पण आपण जर नीट विचार केला, आपल्याला जे आज आधुनिक भाषांमधून नारदांचं जे दर्शन होतं सारखं सारखं, ते जरा बाजूला ठेवून जर मुळातले ग्रंथ वाचायला घेतले तर आपल्या लक्षात येतं एकतर नारद मुनी सदैव मौनातच असतात आणि ते नारायण नारायण हा जप करत असतात. म्हणजे ही पहिली गोष्ट. ते बोलायचं म्हणजे व्यक्तवाणी मुख्यतः नारायण नारायण हीच करतात. आणि जेव्हा असा प्रश्न निर्माण होतो की हे बोलणार कोण, वेगवेगळ्या आपल्या पदामुळे अहंकारामुळे कोणीही बोलायची योग्य ते बोलायची जबाबदारी अंगावर घेत नाही, तेव्हा नारद मुनी पुढे होऊन ती समस्या निराकरण करण्यासाठी आपलं तोंड उघडतात असं आपण बघितलेलं आहे. मग ते कंसानी त्या देवकीच्या आधीच्या मुलांचं काय करायचं हे ठरवणं असो किंवा कुठेही तुम्ही कुठलीही कथा बघा, जिथे नारद मुनी जाऊन काहीतरी भांडण लावतात असा जो काही समज आहे आणि त्यांना कळ लावे नारद मुनी असं म्हटलं जातं, किंवा गेल्या 200 वर्षातली जी आधुनिक भाषांमधली नाटकं, आताच्या टीव्हीवरच्या सिरियल, इथे सगळीकडे नारदांचा उल्लेख हा असा भांडण्यात मजा घेणारे, भांडणं लावणारे असा जो उल्लेख होतो तो त्यांच्या पूर्ण चरित्राचा अभ्यास न करण्यामुळे झालेला एक समज आहे. खरं म्हणजे नारद मुनी हे सगळ्यांच्या भल्यासाठी आपल्या वाणीचा तेव्हा उपयोग करतात आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं भलं होईल हेच ते नेहमी बघत असतात. आणि त्यामुळे ते मौन धारण करूनच आहेत, कारण ते अनावश्यक असं कधीच काही बोललेलं नाही. आणि त्यांनी जेव्हा बोललेले आहेत त्याचा योग्य तो परिणाम त्यामुळे साधलेला आहे. जर नारद मुनींबद्दल अशीच जर भावना असती जशी आज आहे, तर त्यांचं कंसानी पण स्वागत का करावं? तो तर म्हणजे देवाचाही द्वेष्टा आहे. त्यांचं रावणाने पण स्वागत केलं असंच नेहमी वर्णन येतं, कारण त्यांच्या मनात असा भाव नव्हता. त्या राक्षसांनी सुद्धा हे ओळखलेलं होतं की हे काय आहे. पण आजच्या आपल्या चांगल्या विचाराचा, चांगल्या घरातल्या लोकांचाही इतका बुद्धिभेद झालेला आहे की आपण नारदांसारख्या माननीय, सन्माननीय,
ज्यांचं अवश्य स्मरण करावं अशाही व्यक्तीचा आपण मजा उडवत असतो, त्यांच्या नावाने काही बोलतो. आणि इतके जर आपण आपल्या संस्कृतीपासून, आपल्या संदर्भांपासून दूर आलेलो आहोत, तर आपण आपल्या संस्कृतीबद्दल वाटेल त्या शंका ऐकून आपलं मत करून घेणं हे किती धोकादायक आहे हे मला तुम्हाला या निमित्ताने लक्षात आणून द्यायचं आहे. कोणीतरी भले विद्वानही असो, तो आपल्या परंपरा जाणत नसताना आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या कुठल्या तरी व्यक्तीबद्दल काही वाटेल ते बोलतो. तेव्हा आपण आपला विवेक जागृत ठेवायला पाहिजे. आपण लगेच काही त्याला ते चूकच असेल असं माना असं मी म्हणत नाही. नवीन माणसालाही योग्य ते सुचू शकतं, पण आपण आधी खात्री करणं आपल्या ग्रंथांमधून किंवा या विषयाच्या जाणकारांकडून, हे तर आपल्याला जमू शकतं. भले आपल्याला स्वतःला अभ्यास करायला वेळ पण नसेल, आपलं मत पक्क ठरवण्याच्या आधी नेहमी तपासून घेणं कधी वाईट नसतं. आणि ह्याचं हे एक नारद मुनी एक मोठं उदाहरण आहे की ज्याच्याबद्दल टिंगलीचा सगळा सूर आज आहे, पण ज्यांच्यासारख्या व्यक्ती नाहीत. म्हणून आज भांडणं समाजातली आणि ही चालू आहे. हे ऋषी किती महान आहेत, तर ऋषींचं ऋण ही एक आपली कल्पना आहे आपल्याकडे. देव ऋण, पितृ ऋण, तसं ऋषी ऋण. या ऋषी ऋणातून मुक्तीचा उपाय काय, तर आपल्याला मिळालेलं ज्ञान दुसऱ्यांना देणं. खरंच या ऋषींची जर ऋषींचं जे महात्म्य आहे ते त्याच्याबद्दल त्यांना जर काही त्यांची उपासना करायची, तर आपल्याकडचं ज्ञान दुसऱ्यांना देणं हाच एवढाच आपल्याकडून शक्य आहे. अशा तऱ्हेने या ऋषींचं महत्त्व सांगण्याचा मी प्रयत्न केला. आणि अशा या ऋषींनी पाहिलेले वेद हे किती श्रेष्ठ असतील आणि किती आपल्या भल्याचे असतील हे आपण लक्षात ठेवून श्रद्धेने त्याचा अभ्यास करायला पाहिजे अशी माझी धारणा आहे. आणि असं मला तुम्हाला आग्रहाने सांगायचं आहे. आजचं माझं भाषण मी इथे संपवतो, व्याख्यान. आणि पुढच्या आठवड्यात शनिवार आणि रविवार अशी दोन्ही दिवशी 7 वाजता संध्याकाळी पुढची 2 व्याख्यानं होतील. धन्यवाद.